परिणाम जो आहे तो कसा जाणवतोय? गेल्या शनिवारपासून अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू झालेलं आहे. त्याचे मुख्य परिणाम असे झाले का दुबई एअरपोर्ट आणि तिथलं शिप पोर्ट त्याच दिवशी पूर्ण बंद झालेलं आहे. रस्त्यामध्ये जेवढा बी माल जाणारा होता शिप तिथे अडकून गेलेले आहे. त्याची जी पूर्ण जे लागणारी कॉस्ट आहे व्यापारावरती येणार आहे. दुसरी गोष्ट जी जाणारी बुकिंग होती ती पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आणि नवीन बुकिंग ते काही घ्यायला तयार नाही आहे. आणि JNPTच्या बाहेर जर बघितलं तर आज आमच्या 150 कंटेनर उभे आहेत ते जाण्यासाठी, परंतु ते स्वीकारत नाही आहे आणि अनिश्चित घोषित आहे का कधी चालू होईल याची त्यांना पण गॅरंटी नाही आहे. आता हा जर मालाचं आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हा 150 कंटेनर जर परत रिवर्स आणला आम्ही तर बाजारामध्ये अजूनच त्याचा परिणाम असा होणार आहे की आम्हाला खाली करून घ्यावं लागणार आहे, नाही तर हा माल आमचा सडून जाईल आहे. आणि देशात जी परिस्थिती जी आहे का कधी युद्ध बंद होईल किंवा कधी एअरपोर्ट चालू होतील आणि कधी शिप चालू होतील याची अनिश्चितता असल्यामुळे निश्चितच याचे बाजारभावावर परिणाम होणार आहे आणि आयात निर्यातीवर याचा मोठ्या प्रमाणात जाणवू शकता. गेल्या काही दिवसांपासून कांद्याची बाजारपेठ ही अडचणीत आहे. कांद्याला भाव मिळत नाही आहे. त्याच्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. असं असताना आता पुन्हा युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसतोय. किती नुकसान होऊ शकते? असं आहे, पहिले जर बघितलं तर गव्हर्नमेंटच्या धोरणांमुळे तुम्हाला माहिती आहे दरवेळेस काय होतं आपल्याला आयात निर्यातीचे धोरण आपलं फिक्स नसल्यामुळे निश्चितच त्याला कांद्याला त्याचा मोठा फटका बसतो आहे. आज जर बघितलं तर गेल्या 4 दिवसापासूनच बाजारभाव थोडे कमी व्हायला सुरुवात होती. त्यात आता होळीची गिऱ्हाईक नाही राहते, त्यामुळे मोठे म्हणजे इतर राज्यातले मार्केट बंद असतात आणि त्याच्यातच अशी परिस्थिती उद्भवली की आता जो बाजारामध्ये शेतकऱ्याचा जो माल येणार आहे याची परिस्थिती अशी होणार आहे आणि जर आमचा माल जर व्यापाऱ्याचा बाहेर जाणार नसला तर त्याचे परिणाम असेच होणार आहे का बाबा 4-5 रुपयाने बाजारभाव